ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या कृषक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पवार साहेब, माननीय अजित पवार, माननीय सुनेत्रावहिनी पवार, श्री माणिकराव कोकाटे, पंकजाताई, अजित जावकर, पियुष सोनी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थाचे मान्यवर, कृषी विभागाचे अधिकारी, विश्वस्त ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, विश्वस्त विद्या प्रतिष्ठान बारामती आणि ज्यांच्या प्रयत्नातून खरं तर हा कार्यक्रम होतोय असे नंदावहिनी आणि राजेंद्र पवार आणि प्रोफेसर नलावडे आणि त्यांची संपूर्ण टीम, तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला संधी मिळते तिथे फक्त महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं नाही, जगात क्रांती करणारं काम तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून होतंय. हे माझं भाग्य आहे की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची इथे संधी मिळते. बारामतीकरांनी नेहमीच काहीतरी वेगळं आणि पुरोगामी करायचा प्रयत्न गेली अनेक दशकं केलाय. आजच्या फिल्ममध्ये आपण आप्पासाहेब काका, आप्पासाहेब पवारांचा जो फोटो पाहिला, मला आठवतं आमच्या लहानपणी ते नेहमी पाण्यावर बोलायचे आणि पुढचं जे काही युद्ध किंवा समस्या होतील त्या पाण्यावर होतील असं ते त्या काळात बोलायचे. आम्ही खूप वयानेही लहान होतो, याची फार माहिती काही नव्हती आणि त्याच्यामुळे पाण्यावर युद्ध कसं होऊ शकतं किंवा पाणी हा काही विषय पण नाही असा मनात आमच्या तेव्हा यायचा की किती म्हणजे तेव्हा पाणी इतकं जास्त होतं, त्याची किंमत आपल्याला नव्हती, पोल्युशन नव्हतं, त्याच्यामुळे हा विषय कधी मनातही कोणाच्या आला नव्हता. त्या काळात त्यांनी असे अनेक शेतीमधले विषय त्यांनी मांडले. त्या काळात ते इस्रायलला जाऊन ड्रिप इरिगेशनची त्यांनी सुरुवात केली आणि तोच विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा घेऊन आज ही सगळी बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टची टीम हे अतिशय सुंदर शेतीमध्ये पुरोगामी विचाराचं काम, ज्याला टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आपण म्हणू शकतो आता, कारण AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं डिसरप्शन ऑफ टेक्नॉलॉजी होणार आहे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. मला स्वतःला तंत्रज्ञानाची फार आवड आहे, पण AI मुळे आता अनेक लोक इथे असतील जे ChatGPT वापरत असतील आणि मला स्वतःला ChatGPTची प्रचंड भीती वाटते. कारण का सगळ्यांना असं वाटतं की ChatGPT मध्ये जे आहे ते सगळं खरं आहे. म्हणजे माझंच उदाहरण देते, मी स्वतः ChatGPT मध्येच्या माहितीप्रमाणे मी पुणा युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे, मी मुंबई युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट आहे, माझी डिग्री मुंबई युनिव्हर्सिटीची आहे आणि त्याच्यामुळे सगळं ChatGPTचं सगळंच खरं आहे का नाही हा एक वेगळा विषय आहे, ते जागा नाही चर्चेची. पण आज सगळ्या गोष्टी, प्रेझेंटेशन्स, माहिती, अभ्यासक्रम हा सगळा ChatGPTने होतोय आणि मला वैयक्तिकपणे त्याची काळजी वाटते. कारण का डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्फॉर्मेशन योग्य अयोग्य बरोबर नाही, हे सगळं या AIच्या माध्यमातून खूप इम्पॅक्ट त्याचा सगळीकडे होतोय. डार्क नेट नावाचा एक खूप वेगळा कॉन्सेप्ट आज जगामध्ये येतोय. नेट आपल्याला सगळ्यांना माहिती होतं, पण डार्क नेट मधून जी माहिती येते त्याला कुठलाही कंट्रोल नसतो. अशी अनेक गोष्टी तंत्रज्ञानामुळे या AI मुळे होत आहेत. त्याच्यामुळे ही एक बाजू असताना प्रताप काका, प्रोफेसर जावकर, मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाउंडेशन यांचं खरंच मी मनापासून आभार मानते, कौतुक करते की एका वेगळ्या इनोव्हेशन मधून ज्याला आपण डिसरप्शन समजत होतो त्या डिसरप्शनला क्रिएटिव्हिटी करून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवायची सुरुवात ही या कार्यक्रमातून होते. त्यामुळे आज उसाचा AIचे प्रोडक्ट सगळ्यांनी पाहिले असतील. 5 महाराष्ट्रातले असे कारखाने ज्यांनी तो प्रयोग केलेला आहे, त्याच्यात कॉस्ट ही त्यांची कमी झाली आहे. कारण का आज शेतकऱ्यांचा कडे कॉस्ट इफेक्टिव्ह शेती करणं, महागाई प्रोडक्ट्सची वाढल्यामुळे GSTचा एक वेगळा इश्यू आहे. त्यामुळे हे खूप कॉम्प्लेक्स असताना एकीकडे शेती परवडत नाही, हमी भावाचे विषय आहेत, सोयाबीन असेल, कपास असेल, कांदा असेल, दुधाच्या भावासाठी एकीकडे शेतकरी अस्वस्थ आहे आणि दुसऱ्या बाजूला AI मध्ये एक वेगळा प्रयोग बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट करून कॉस्ट कमी करून इफेक्टिव्ह प्रोडक्शन, ज्याचा उल्लेख प्रताप काकांनी प्रताप पवारांनी त्यांच्या भाषणात केला की कॅन्सर किंवा मलिग्नन्सी कमी करण्यासाठी जे प्रोडक्शन होईल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह होईल अशी दोन्हीची सांगड घालून आज मायक्रोसॉफ्ट हे त्यांच्या मदतीने, प्रोफेसर जावकरांच्या मदतीने आपण हे करतोय. आणि माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट होती की सत्या नडाल जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा दिल्ली
पूर्ण मायक्रोसॉफ्टची अध्यक्ष आली म्हणून गजबजून गेली होती. सगळे मंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांची त्यांनी भेट घेतली. पण माझ्यासाठी द स्टार ऑफ द शो वॉज प्रोफेसर नलावडे. कारण दिल्लीमध्ये ते जेव्हा प्रधानमंत्र्यांना आणि सगळ्या मोठ्या नेत्यांना भेटत होते तेव्हा नदालना फक्त प्रोफेसर नलावडेंची चर्चा करण्यात एवढा इंटरेस्ट होता. आय डोंट नो वेअर. कुठे आहेत प्रोफेसर नलावडे? प्लीज, यू आर द स्टार ऑफ द शो. नो. प्रोफेसर नलावडेंच्यासाठी बिग राऊंड ऑफ अप्लॉज. कारण ते जेव्हा दिल्लीत ते स्वतः आले होते, सत्या नडाल जे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आहेत जगाचे, जेव्हा त्यांना ही माहिती कळली आदल्या दिवशी, मला संपूर्ण केंद्र सरकारच्याही IT सिस्टम्स मधून ऑफिशियली मला दोन्ही मंत्र्यांकडून एक 2 मिनिटाची फिल्म आली. अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद त्याचे मंत्री आहेत. दोघांनीही मला, त्यांचाही मनाचा मोठेपणा, मी त्यांचे जाहीर आभार मानते दोघांचे, पण अश्विनी वैष्णवजी आणि जितीन प्रसाद दोघांनीही मला ही फिल्म पाठवली. कारण का ते ज्या व्यासपीठावर होते आणि सत्या नडालजी जेव्हा बोलत होते तेव्हा बारामतीचा उल्लेख त्याच्यात त्या फिल्म मध्ये प्रोफेसर नलावडे त्यांना ही गोष्ट सांगतात. आणि मायक्रोसॉफ्ट फेदर इन द कॅप ही बारामती त्यांच्या ग्लोबल मेक अ डिफरन्स ज्याचा उल्लेख राजेंद्र पवारांनी त्यांच्या भाषणात केला की फार्म ऑफ द फ्युचर. हे काम त्यांना अभिमान वाटला त्याचा आणि ते भारत जेव्हा बोलले दिल्लीमध्ये त्याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला की आमच्या सगळ्यांसाठीच खूप एक अभिमानाची गोष्ट आहे. आज आपण सगळे वेळात वेळ काढून इथे आला. मोठ्या संख्येने मीडिया इथे उपस्थित आहे, त्यांनाचेही मी आभार मानते आणि त्यांना एवढीच विनंती करीन की बारामतीचं हे सगळं काम हे महाराष्ट्रात नाही देशापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला जरूर मदत कराल. कारण का दिस इज अ टीम that together truly wants to make a difference. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की एक टीम म्हणून प्रत्येकाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आज अनेक लोक इथे आहेत ज्यांची कदाचित नावं आम्ही घेतली नसतील, पण ते इथे लेफ्ट राईट आणि आता आपण इथे जेव्हा कार्यक्रम साजरा करतोय तेव्हा ते आता सगळे फील्डवर शेतकऱ्यांना मदत करतायत. त्या संपूर्ण ऍग्रिकल्चर ट्रस्टच्या टीमचे आज जे टीम मध्ये आहेत किंवा अनेक वर्ष ज्यांनी ट्रस्टमध्ये काम केलंय त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते, कौतुक करते. आणि असंच काम ऍग्रिकल्चर ट्रस्ट हे फक्त आज बारामती महाराष्ट्र आणि हे शेतीचं नसून तंत्रज्ञानाची एक मोठी क्रांती आज इथे होते. आणि एक छोटीशी गोष्ट सांगते, आज इथे बरेचसे विद्याप्रतिष्ठानचे लोक दिसत नाहीत मला आता, पण इथे ऍग्रिकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान एकत्र मिळून एक सगळ्यात मोठी लॅब AI ची सुरू होते. तुम्हाला अभिमान वाटेल बारामतीकरांना की मागच्या बजेटमध्ये निर्मलाजींनी पहिल्या 2 AI लॅबसाठी निधी द्यायचा निर्णय घेतला. त्याच्या आधी 6 महिने आधी विद्याप्रतिष्ठानमध्ये AI लॅबचं काम सुरू झालंय. तो कोर्सही सुरू झालेला आहे. आदरणीय पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं की तुम्ही बजेटमध्ये हे काम केलेलं आहे, पण बारामतीमध्ये ह्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बरोबर बारामती ऍग्रिकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान हे देश आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर आज एक मोठं टेक्नॉलॉजिकल पार्टनर म्हणून काम करू इच्छितो आणि आम्ही ऑलरेडी त्या कामाला लागलेलो आहोत. त्यामुळे या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानते. डॉक्टर जावकर हे ऑक्सफर्ड वरून आवर्जून वेळोवेळी इथे येतात, वेळ काढून येतात, कधी कधी 3-4 दिवस बारामतीत राहतात. त्यांच्या सगळ्या ऑक्सफर्ड टीमचं मी मनापासून आभार मानते. आणि मी आजच प्रताप पवारांना सांगत होते आमच्या जनरेशन मधलं तरी कोणी शिकायला ऑक्सफर्डला गेलं नाही, पण आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की बारामतीतली पुढची पिढी ही जशी नेदरलँड्सला आपला टायअप आहे तसाच आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची मुलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायला त्यांची एक पार्टनरशिप आपण करतोय. तर प्रताप पवार, बिल गेट्स फाउंडेशन, प्रोफेसर जावकर आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानून राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमचं मनापासून खूप खूप कौतुक करून आपण इथे सगळे आलात. दोन्ही मंत्री आवर्जून आपण इथे आलात. पुन्हा आपण इथे याल आणि आम्ही जे काम सगळ्या या टीमनी केलेलं आहे त्याचं आज आपण खूप कौतुक केलं, याबद्दल आभार मानते. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घेऊया. आज कुठलं इलेक्शन यावर्षी जवळ नाहीये.
त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.